भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी आमदार पंडित पाटील यांच्यासह ॲडव्होकेट आस्वाद पाटील आणि चित्रा पाटील यांच्या भाजप पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केले आहे। चव्हाण यांनी पंडित पाटील हे अनुभवी आणि तळागाळातील लोकांसाठी झटणारे नेते असल्याचे गौरवोद्गार काढत पंडित पाटील यांनी भाजपमध्ये येण्यास होकार दिला असून 16 एप्रिल रोजी ते अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले। या घोषणेमुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। शेतकरी कामगार पक्षाला खिळखिळी करण्यासाठी भाजपने आखलेल्या रणनीतीचा हा भाग असल्याचे मानले जात आहे। यापूर्वी माजी मंत्री स्वर्गीय मोहनभाई पाटील यांचे पुत्र धैर्यशील पाटील यांना भाजपने पक्षात घेऊन थेट राज्यसभेची खासदारकी दिली होती। आता पंडित पाटील यांना भाजप काय पद देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। रायगड प्रीमियर कबड्डी लीगच्या कार्यक्रमात बोलताना रवींद्र चव्हाण यांनी हे मोठे राजकीय भाष्य केले। शेका पक्षामधून यापूर्वी अनेक नेत्यांनी पक्ष सोडला असला तरी यावेळी पक्ष सोडणारे केवळ नेते नसून ते पक्षाच्या संस्थापकांशी संबंधित आहेत। ज्यांनी शेका पक्षाला मोठी ताकद दिली तेच आता लाल बावटा सोडून कमळ हाती घेणार आहेत। 16 एप्रिल ही तारीख शेका पक्षाच्या इतिहासात महत्त्वाची ठरणार आहे, कारण याच दिवशी शेका पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू आणि माजी आमदार सुभाष उर्फ पंडित पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। हा शेका पक्ष आणि जयंत पाटील यांच्या कुटुंबियांसाठी मोठा धक्का मानला जात आहे। नोव्हेंबर 2024 मध्ये विधानसभा निवडणूक संपल्यापासून या घडामोडींची चर्चा सुरू होती। आता जयंत पाटील यांचे भाचे आणि माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे पुत्र ॲडव्होकेट आस्वाद पाटील आणि त्यांच्या पत्नी माजी रायगड जिल्हा परिषद सभापती चित्रा पाटील हे देखील 16 एप्रिलला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। यामुळे शेका पक्षाला घरातच मोठी फूट पडणार आहे। खरं तर पंडित शेठ सारखे अनुभवी की जे गेली अनेक वर्ष कष्टकरी शेतकरी आणि तळागाळातील सर्व लोकांसाठी काम करणारे अशी ही सर्व मंडळी आहेत। त्यांच्याबरोबर पप्पू शेठ असतील, चित्राताई असतील आणि त्यांच्याबरोबर असणारे असंख्य या भागातील गावामधील असणारे रूट लेवलचे सर्व कार्यकर्ते हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही बरेच दिवस त्यांना विनंती करतो आहोत की आपण सर्वजण कष्टकरी लोकांसाठी वर्षानुवर्ष झगडत आहेत, शेतकऱ्यांसाठी झगडत आहेत, परंतु शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदीजी असतील, आदरणीय देवेंद्रजी करण्याचा प्रयत्न करत आहेत। तर आपण आमच्याबरोबर जोडले जा। तुमचं सहकार्य आणि एकत्रपणे काम करणं हे रायगड जिल्ह्यामध्ये असणारी जी राजकीय परिस्थिती आहे, इथल्या असणाऱ्या सर्व स्तरातील लोकांना एक न्याय देण्यासाठी केंद्रामधलं सरकार आणि राज्यातलं सरकार एक प्रामुख्याने आपल्या सर्वांना मदत करू शकतो। आणि आता पंडित शेठ यांनीसुद्धा आता होकारच दिलेला असल्यामुळे आम्ही तसं फार आनंदी आहोत, कारण पंडित शेठसारखा व्यक्ती, अनुभवी व्यक्ती जर आमच्याबरोबर जोडले गेले तर नक्की त्याचा फायदा हा आम्हाला या भागांमध्ये होणार आहे।